काल ना जेवणामध्ये काहीतरी वेगळं बनणार होतं. आता काय ते तुम्हाला पुढे समजेलच. त्यासाठीच ना मी बाहेरून फ्रेश कढीपत्ता घेऊन आले होते. रवा वगैरे चाळून घेतला होता आणि कुकरला ना डाळ शिजण्यासाठी लावून दिली होती. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी एखादं काम करायला जाईल आणि ते माझ्याकडून व्यवस्थित होईल असं होणारच नाही. मी काही ना काही गडबड करूनच ठेवते नेहमी. त्यानंतर ना डाळ लावून दिली शिजायला आणि मी इथे सांबार बनवण्याची तयारी पण केली होती. एका पातेल्यामध्ये तेल घेऊन ना त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली होती. आणि त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो हे छान परतवून घेतलं होतं आणि वरतून खोबरं आणि लसूण याची पेस्ट ॲड केली होती आणि काही बेसिक मसाले पण ॲड केले होते. मी वरती मेन्शन केलेले आहेत. तर हे सगळं छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये ना शिजलेली डाळ ॲड करायची आणि जेवढं सांबार बनवायचं आहे तेवढं त्यामध्ये गरम पाणी टाकून एक उकळी काढून घ्यायची आणि आणि ना मी इथे मीठ टाकायचं विसरले, म्हणजे मी टाकलेलं पण सांगायचं विसरलेलं, तर तुम्ही नक्की टाका. इथे मी घेतलेलं 5 वाटी गव्हाचं पीठ, 3 वाटी रवा आणि 2 वाटी बेसन पीठ. आता मी हे सगळं मला जेवढी बट्टी बनवायची त्यानुसार घेतलेलं प्रमाण. तुम्हाला जेवढी बनवायची असेल तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि त्यामध्ये वरतून आहे थोडेसे बेसिक मसाले ॲड केले होते, जे वरती मी मेन्शन केलेले आहे आणि खूप सारे पांढरे तीळ आणि छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ ना रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून पीठ छान भिजून जाईल. पीठ भिजल्यानंतर ना त्याचे असे छोटे-छोटे गोळे करायचे आहेत आणि वाफळण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर ना हवे त्या साईजमध्ये कट करायचे आणि छान तळून घ्यायचे आहेत आणि तयार आहे तुमची डाळ बट्टी. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.